पर्व इथे आपण पाहिलं तर आज संपन्न झालेलं आहे। तिसऱ्या पर्वाची उद्घोषणा देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासभाऊ लांडगे, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्मान्य रविभाऊ लांडगे आणि इवानेत्र राहुल शेठ लांडगे यांच्या वतीने तिसऱ्या पर्वाची उद्घोषणा झालेली आहे। त्यामुळे आता पर्व क्रमांक 2च्या बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करतोय। मी सगळ्या खेळाडूंना विनंती करेल आपण सगळेजण समोर या, बक्षीस वितरण समारंभ इथे आपण लगेच सुरू करतोय। इथे आपण सुरुवातीला काही सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। सगळे खेळाडू सगळेजण समोर आणा मित्रांनो, आता बक्षीस वितरण समारंभ सुरू होतोय। विजेते, उपविजेते, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक आलेल्या सगळ्या टीमचे खेळाडू आपण सगळेजण समोरून स्थानापन्न व्हा। इथे आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय। धीरज गायकवाड सर, नितीन अल्लाट सर या संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। या संघाच्या संघ मालकांना विनंती आपण या मातोश्री 11 संघाचे संघ मालक धीरजजी गायकवाड सर, नितीनजी अल्लाट सर आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। चला ना, टीमचे सगळे खेळाडू समोर या, बक्षीस वितरण आपण सुरू करतो। मित्रांनो, तुम्हाला बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केला जाते। राजेश पवार आपल्या टीमला घेऊन या, किशोरभाऊ साखरे आपल्या टीमला घेऊन या, अतिनभाऊ रोकडे विनंती आपण आपल्या टीमला घेऊन या आणि धीरनभाई शाह यांना विनंती केला ते आपण आपल्या टीमला घेऊन या। इथे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं काय विशेष सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय। या स्पर्धेचे ऑफिशियली 3 अंपायर सन्माननीय कुणालजी निकाळजे सर, विनोदजी जाधव सर, सागरजी भोज सर या 3 पंचांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यांना विनंती केला ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये आपण पंचांचा सन्मान करतोय। या ठिकाणी प्रशांतदा सपकाळ यांना विनंती करेल की आपण पंचांना या ठिकाणी सन्मानित करा, कुणालजी निकाळजे सर। त्यानंतर सन्माननीय बाळाभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपण विनोदजी जाधव सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। त्यानंतर माऊली शेठ भोपते यांना विनंती करेल की आपण सागर भोज सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। गेली 5 दिवस या 3 पंचांनी अतिशय सुंदर अंपायरिंग पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात या ठिकाणी संपन्न केली, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। ज्यांनी गेली 5 दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत मैदानाच्या बाहेरचे चुने चेंडू आणण्याचं काम केलं ते वैभव आणि दाद्या या दोन्ही मित्रांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करेल सुनील लांडगे यांच्या शुभ हस्ते आपण वैभव आणि दाद्या या दोन्ही मित्रांचा सन्मान या ठिकाणी करतोय। त्यांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये या दोन्ही मित्रांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 5 दिवस ज्यांनी चुने चेंडू मैदानाच्या बाहेरच्या आतमध्ये आणून देण्याचं काम केलं या दोन्ही मित्रांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। गुलशनभाऊ लांडगे अर्थात गुलाबभाऊ लांडगे यांना विनंती आपण स्थानापन्न व्हा। नितीनजी अल्लाट सर, धीरजजी गायकवाड सरांना विनंती आपण इथे व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा। बक्षीस वितरण समारंभ सुरू झालेला आहे, त्यामुळे धीरजजी गायकवाड सर, नितीनजी अल्लाट सर यांना विनंती आहे, बाबा गायकवाड यांना विनंती आहे, बापू लांडे यांना विनंती केला ते आपण स्थानापन्न व्हा। अविनाश बापू यांना विनंती केला ते, अमरभाऊ काटे यांना विनंती आहे, चेतनभाऊ शिंदे यांना विनंती केला ते, त्याचबरोबर अतिनभाऊ रोकडे यांना विनंती केला ते की आपण इथे व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा।
प्रसन्नदा सपकाळ यांच्या शुभ हस्ते आपण संघ मालकांचा सन्मान करतोय। मातोश्री 11 संघाचे संघ मालक सन्माननीय धीरजजी गायकवाड सर, नितीनजी अल्लाट सर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। मातोश्री 11 या संघाचं संघ मालकीत्व आपण घेतलं, या स्पर्धेत टीमला पार्टिसिपेट केलं त्याबद्दल नितीनजी अल्लाट सर आणि बाबा गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। दोन्ही मान्यवरांचा आणि संघ मालकांचं मनापासून आभार। त्यानंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं MS+ साऊंडच्या माध्यमातून आपण सुमधुर आवाज आणि सुमधुर संगीत ऐकली। MS साऊंडचे ओनर सन्माननीय DJ सूरज आणि DJ अनिल आपला सन्मान केला जातोय। विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। विनंती असेल या MS+ साऊंडचे ओनर DJ अनिल आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। अविनाश बापू लांडे यांच्या शुभ हस्ते आपण MS+ साऊंडचे सर्व सर यांचा सन्मान करतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। चला DJ सूरज विनंती आपला सन्मान केला ते पटपट्या ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांना विनंती आपण पटपट्या। प्रीतम भाऊ गव्हाणे यांना विनंती केला ते आपण देखील इथे व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा। प्रीतम भाऊ गव्हाणे यांना विनंती केला ते आपण येऊन स्थानापन्न व्हा। त्यानंतर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय। खरं तर ज्यांनी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी कॅप, गॉगल, बॅग, ब्रँडेड टी शर्ट 70-70च्या माध्यमातून टी शर्ट आणि आकर्षक कॅपचं सौजन्य केलं। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील संघाचं संघ मालकीत्व घेतलं आणि सातत्यानं कैलासभाऊ लांडगे यांच्या पाठीशी भक्कमपणे आणि खंबीरपणे उभा असणारे व्यक्तिमत्व, युवा नेते, युवा उद्योजक, संघ मालक सन्माननीय प्रशांतदादा सपकाळ यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय आणि तो सन्मान देण्यासाठी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतदादा सपकाळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करावा। प्रशांतदादांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। त्यानंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करतो। या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या HD क्वालिटीमध्ये ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला तब्बल 192 अधिक देशांमध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं ते ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व सन्माननीय अमनजी भाट सर आणि आशिषजी भाट सर या दोन्ही बंधूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांना विनंती केला ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यांना सन्मानित करण्यासाठी अतिनभाऊ रोकडे यांना विनंती करेल की आपण अमनजी भाट सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। हेमंतभाऊ भोसले यांना विनंती करेल की आपण या आणि स्थानापन्न व्हा। एकदा जोरात टाळ्या वाजवा। अमन भाट सर, आशिष भाट सर या दोन्ही बंधूंनी गेली 5 दिवस ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा HD क्वालिटी मध्ये आपल्या सगळ्यांना YouTube वरती लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं, त्यांचं मनपूर्वक मनापासून आभार। त्यानंतर श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी संघाचे संघ मालक सन्माननीय सचिन शेठ तापकीर साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि तो सन्मान घेण्यासाठी राजेश पवार यांना विनंती केला जाते की आपण सचिन शेठ तापकीर साहेबांच्या वतीने सन्मानाचा स्वीकार करावा। अजय साळुंके यांना विनंती आपण या सचिन शेठ तापकीर साहेबांच्या वतीने आपल्याला सन्मानित केला जाते। राजेश पवार किंवा अजय साळुंके या दोन्ही मित्रांना विनंती आहे आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। संघ मालक सचिन शेठ लालदास तापकीर साहेब, अमरभाऊ काटे आणि कैलासभाऊ लांडगे यांचे लाडके भाचे जावाई सन्माननीय प्रीतमभाऊ गव्हाणे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन शेठ तापकीर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। त्यानंतर आपण काय विशेष सन्मान देखील इथे संपन्न करतो। त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गेली 5 दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी सुंदर असं समालोचन केले ते सन्माननीय अतिथी नरवाल सर, द व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यांना विनंती केली जाते की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। अविनाश बापू लांडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आतिश नरवाल सरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करावा। त्यानंतर ज्यांनी आज संपूर्ण दिवसभर आपल्या समालोचनातून आपल्या शब्दफेकीतून सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली, पुणेरीचा एक सुमधुर गोड आवाज आदरणीय शैलजी निवंगणे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि तो करण्यासाठी चेतनभाऊ शिंदे आणि हेमंतभाऊ भोसले या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण
शैलेश निवंगने सरांना 70-70चं एक आकर्षक ब्रँडेड टी शर्ट आणि त्याचबरोबर एक आकर्षक सन्मान चिन्ह इथे आपण देऊन सन्मानित करतोय। आदरणीय शैलेश निवंगने सरांचा विशेष सन्मान पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या वतीने ठिकाणी संपन्न केला जातोय। ज्याप्रमाणे इथे सन्मान संपन्न होत आहे त्याचप्रमाणे समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा ज्यांचा आवाज आपण गेले 5 दिवस ऐकताय, सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, उत्तम शैली, उत्तम आवाज, उत्तम असं व्यक्तिमत्व, आमच्या उत्तम सरांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी जो केला जातोय, आतिन भाऊ रोकडे यांच्या शुभ हस्ते आपण उत्तम सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय। जोरदार टाळ्या वाजवा। गेले 5 दिवस हा आवाज आपल्याला या स्पर्धेदरम्यान ऐकण्यास मिळाला। मनोजजी बोरकर, प्रमोदजी जांभरे, सुधीरजी ठिके, संतोषजी लांडगे, किशोरजी चव्हाण, महाराष्ट्र पोलीस दीपक तेली, या सर्वांनाच मी विनंती करेल आणि उमेशजी मसाळ ज्यांच्या माध्यमातून 5 दिवस आपल्याला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था लाभली, या सर्वांना मी विनंती करेल की आपण इथे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचं आहे। सर्वांनाच मी विनंती करेल। सागर भैया चिंचवडे यांच्या शुभ हस्ते आपण या सर्वांचाच सन्मान संपन्न करतोय। जोरदार टाळ्या वाजवा। हे या पडद्यामध्ये मागील हे सर्व कलाकार आहेत, संपूर्ण आयोजन कमिटी आणि या संपूर्ण आयोजनाला ज्यांच्या माध्यमातून फार मोलाचं सहकार्य लाभलं, त्याचबरोबर काळूभाऊ लांडगे आपल्याला देखील विनंती आहे सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही दुसऱ्या पर्वामध्ये देखील यशस्वी होण्यामागे या सर्वांचाच मोलाचं सहकार्य आहे आणि या सर्वांचाच सन्मान आपण या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय। सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय। ज्याप्रमाणे पडद्याच्या पुढील कलाकारांचे, पुढील मान्यवरांचे आपण सन्मान केले, हे सर्व पडद्या मागील कलाकार आहेत, मागील सर्व आपल्या सर्वांना पाठिंबा देणारे सर्व कलाकार आहेत, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय। सुनील भाऊ परांडे आणि संतोष भाऊ गायकवाड आपल्याला देखील विनंती की आपण देखील इथे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। चला, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे थोडंसं पटकन या। मी समीर भाऊ तापकीर आणि बाबू भाऊ तापकीर आपल्याला विनंती करेल की आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। ग्राउंडचे ओनर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। एक सुंदर मैदान या स्पर्धेदरम्यान आपल्याला गेली 2 वर्ष ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, एक सुंदर असं मैदान, सुंदर अशी खेळपट्टी, सर्व खेळाडूंना मंत्रमुग्ध करून टाकणारी ही खेळपट्टी आणि मैदान आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते ग्राउंडचे ओनर, त्यांचा देखील सन्मान आपण लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय। धीरज गायकवाड सर आपल्याला विनंती आहे की आपण लगेच इथे प्रेझेंटेशन जवळ यायचंय। मातोश्री 11 संघाचे संघ मालक धीरजजी गायकवाड सर, आणि जोपर्यंत जितकी वर्ष पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आयोजित केली जाईल तोपर्यंत त्यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे अशी त्यांनी शाश्वती दिलेली आहे। ग्राउंडमन विकास या, लवकर या। विकास लवकर या। जी खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली, पळतच या, वेळ खर्च न करता पळत या। या व्यक्तिमत्वासाठी मी तुम्हाला सर्वांनाच विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। गेले 5 दिवस सुंदर अशी खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून इथे बनवली गेली, पाणी देणं, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळपट्टी सजवणं, खेळपट्टीची पूर्णपणे निगा राखणं ज्या व्यक्तिमत्वाने केलंय आणि अजून देखील त्यांचं काम तेच सुरू होतं, मैदानाचं पूर्णपणे देखभाल राखणं, हे जे काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। गेले 5 दिवस आपण या मैदानामध्ये खेळलात, ती खेळपट्टीवरती खेळलात,
ती खेळपट्टी विकास यांनी अगदी कामगिरी झकास करत असताना केली आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. ओ टू उत्तम सर. त्यानंतर इथे आपण आता काय वैयक्तिक बक्षीस आहे ती प्रथमतः देऊन या ठिकाणी सन्मानित करतो. प्रथमतः फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी प्रशांतदा सपकाळ यांच्या वतीने एक आकर्षक 70-70 ची कॅप, गॉगल, बॅग आणि 70-70 चा ब्रँडेड टी शर्ट तो देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर आकाशभाऊ कंद यांच्या वतीनं स्वर्गीय कैलासवासी पहिलवान मारुती नाना कंद यांच्या स्मरणार्थ एक आकर्षक ट्रॉफी आहे. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, एक चेंडू 2 धावा लागत असताना चौकार खेळणारा सूरज गुप्ता. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर रुद्रांश स्पोर्ट्सच्या वतीनं राजू सोटे, प्रवीणजी पोफळकर यांच्या वतीनं देखील एक आकर्षक बॅट आहे आणि ते देखील आपण देऊन सन्मानित करतो. सूरज गुप्ता यांना विनंती आपण या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतो. फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला तो. त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी राहुल शेठ लांडगे, संदीपभाऊ पालांडे युवा नेते यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि ती देखील आपण देऊन सन्मानित करतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच सूरज गुप्ता. बॅट आणि चांदीची प्रेम आपण या ठिकाणी देऊन सूरज गुप्ताला सन्मानित करतोय. कैलासभाऊ लांडगे यांच्या मातोश्री यांना विनंती करेल की आपण समोर आहे. आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅन ऑफ द मॅच आणि त्यांची सुकन्या दिदीला देखील विनंती आपण समोर आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सूरज गुप्ताला इथे मात्र फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केला ते. फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सूरज गुप्ताने जबरदस्त खेळ केला. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ रविभाऊ लांडगे, कैलासभाऊ लांडगे यांच्या मातोश्री आणि सुकन्या या ताईंच्या हस्ते आणि आईच्या हस्ते आपण पाहिलं तर इथे फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सूरजसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, जबरदस्त खेळी केली. आणि रुद्रांश स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील एक आकर्षक बॅट आहे. राजू सोरटे आणि प्रवीणजी पोपळकर यांच्या वतीने आपण पाहिलं तरी बॅट इथे आपण देऊन सन्मानित करतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच जबरदस्त कामगिरी केली. निधीच्या शुभ हस्ते सूरजला इथे आपण एक आकर्षक गॉगल, टी शर्ट, बॅग, अमेरिकन टुरिस्टरची आणि या सगळ्या वस्तू आपण देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. 70-70 ची आकर्षक कॅप देखील आपण देतोय. सूरज गुप्तानं जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्धी संघातील तोंडातील घास हिरावून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देत फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो मात्र इथे ठरलेला आहे. ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंदी समालोचन केलं ते आदरणीय वैभवजी देवडे यांचा विशेष सन्मान आपण करतोय. युवा समालोचक काय परंतु एक टॅलेंट आहे आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. सन्मान्य रविभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते वैभवजी देवडे यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करावा. वैभवचा सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रविभाऊंच्या शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित केला जाते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. उत्कृष्ट गोलंदाज यासाठी स्वर्गीय कैलासवासी गजानन विनूची लांडगे यांच्या स्मरणार्थ सिने अभिनेते स्वप्नीलभाऊ लांडगे यांच्यातून एक ट्रॉफी आहे. मोपतलाल शेठ दोशी, भोसरी परिसरातील सुप्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी यांच्या वतीने एक अष्टविनायक दर्शन चांदीची प्रेम आहे. आणि आकाशभाऊ भोंडवे युवा उद्योजक रावेत यांच्या वतीनं एसिकचा एक स्पोर्ट्स शूज आहे. आणि हे बक्षीस देण्यासाठी चेतनभाऊ शिंदे, हेमंतभाऊ भोसले, अमरभाऊ काटे आणि त्याचबरोबर अविनाश बापू लांडे या चारही मान्यवरांना विनंती करेल की आपण उत्कृष्ट गोलंदाज एक किताब आपण या ठिकाणी देण्यासाठी समोर आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सर्वाधिक विकेट घेत या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजचा किताबाचा मानकरी ठरतोय. तब्बल 11 विकेट या स्पर्धेत विकेट हॅट्रिक उत्कृष्ट गोलंदाज धीरज गच्चे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या पर्व 2 मध्ये धीरज गच्चे ठरेलला तब्बल 13 विकेट
इथे मिळवत या स्पर्धेत तो मात्र ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट धीरज गच्चे. एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूयात. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, धीरजची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. उत्कृष्ट गोलंदाज किताब आपण या ठिकाणी देतोय. धीरजची गायकवाड सरांना विनंती करेल आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आता हा किताब दिला जातोय. धीरज, काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेत? तू फार प्रभावित केलं, विकेट हॅट्रिक पूर्ण केली, गोलंदाजी करत विकेट देखील मिळाला आणि उत्कृष्ट गोलंदाज किताब मिळतोय, त्याबद्दल काय सांगशील? सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि किशोर भाऊनी मला त्यांच्या टीममध्ये संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. धीरज, एकच प्रश्न करेल की संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व संपन्न झालं, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा दरवर्षी खूपच चांगली होती आणि हे खेळण्यासाठी आम्ही दरवर्षी उत्सुक असतो. तर खूप छान वाटलं, पण आम्ही सेमीफायनलला हरलो, त्याचा थोडी खंत आहे. थँक्यू. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या सदिच्छा, शुभेच्छा. धीरज गच्चे इथे आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज किताबाने आपण त्यांना सन्मानित केले. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देतोय. त्यासाठी देखील स्वर्गीय कैलासवासी गजानन वेणूची लांडगे यांच्या स्मरणार्थ सिने अभिनेते भोसरीगावचे सुपुत्र स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे. मफतलाल शेठ दोशी, श्रीपाद चोलर भोसरी यांच्या वतीने अष्टविनायक दर्शन चांदीची प्रेम आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं साई स्पोर्ट्स सांगवी, सागरजी मिस्त्री, शिवादादा कांबळे आणि संपूर्ण सांगवी असोसिएशनच्या वतीने एक साई स्पोर्टचे आकर्षक बॅट आहे. आणि हे बक्षीस देण्यासाठी सन्माननीय धीरजची गायकवाड सर, नितीनजी अल्लाट सर, त्याचबरोबर बाबाची गायकवाड या मान्यवरांना विनंती आहे. आणि भैयाजी चिंचवडे याही मान्यवरांना विनंती करेल की आपण समोर या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देतोय. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ठरतोय ज्यानं सर्वाधिक धावा बनवल्या, तब्बल 131 धावा. उत्कृष्ट फलंदाज, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट दिलीप वर्मा. दिलीप वर्मा यांना विनंती केला ते आपण या धीरनबाई शहा यांना विनंती आहे आपण या अथर्व बुट्टे यांना विनंती असेल की आपण या इथे आपण उत्कृष्ट फलंदाज किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात दिलीप वर्मा अर्थात चड्डू जो मात्र ठरलाय या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावा बनवत, सर्वोत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. धीरेनबाई शहा, अथर्वची बुट्टे यांचा सन्मान अथर्वला थांबावा लागेल. आता बक्षीस तर दिलंय, जरूर दिलीप वर्माच्या वतीने स्वीकार केला, परंतु अथर्व काय सांगशील या स्पर्धेत? दिलीप वर्माने ज्याप्रमाणे फलंदाजी केली, तुमची टीम ज्याप्रमाणे खेळली, त्याबद्दल काय सांगशील? दिलीप वर्मा अर्थात जाडा सरांचं मी खूप कौतुक करेल, कारण की जेवढी त्यांनी बॅटिंग केली त्या हिशोबाने आम्ही टीम यावर केली. परंतु आज जर लवकर आउट झाले, टीम पण कोलॅप्स झाली, जर चांगले खेळले असते तर फायनल देखील नक्की आमचीच होती. आता अजून एकच प्रश्न करेल, पिंपरी चिंचवडचं दुसरं पर्व पाहिलं, धीरनबाई शहांनी तिसऱ्या पर्वात देखील संघ मालकीत्व जाहीर केले, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? तुमच्यासारखे तरुण खेळाडू पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळते, त्याबद्दल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे आणि कैलास सरांचं थँक्यू बोलेल की आमच्यासारख्या प्लेयर लोकांना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर चान्स दिल्याबद्दल. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा अथर्व तुला आणि तुझ्या टीमला. अभिनंदन दिलीप वर्मा. त्यानंतर आता एक विशेष पारितोषिक आपण देतोय. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार आपण इथे देतोय. ऑक्शनला खेळाडू होते तब्बल 300+ खेळाडूंनी फॉर्म भरला. 16 टीम मध्ये प्रत्येकी 15 खेळाडू खेळले आणि या संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. 109 धावा बनवल्या, 8 विकेट घेतल्या, संघाला उपविजेतेपद मिळवून दिला. मॅन ऑफ द सिरीज
बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट राजेश पवार. प्रीतम भाऊ गव्हाणे यांना विनंती करेल आपण समोर या. भैयाजी चिंचवडे यांना विनंती करेल की आपण समोर या. सुनील भाऊ लांडगे यांना विनंती आपण समोर या. अतिन भाऊ रोकडे यांना विनंती करेल. माऊली शेठ बोपते, बाळाभाऊ लांडगे या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि गुलाबभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपण या. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब देतोय. स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मफत लालशेठ दोषी यांच्या वतीने एक अष्टविनायक दर्शन चांदीची प्रेम आहे आणि विनायक दादा चव्हाण युवा नेते यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि ते देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज राजेश पवार. राजेश पवार सर आपल्या समोर सोडले जातील. राजेश सर काय सांगाल, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली परंतु मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळतोय. संघ जर उपविजेत्या पदावरती आपण पाहिलं तर विराजमान झाला असेल, काय सांगाल मान ऑफ द सिरीजचा किताब मिळतोय? नक्कीच सर, मी पहिल्यांदा कैलास भाऊंचा आणि आयोजकांचं पहिले मनापासून आभार मानेन की खूप छान टुर्नामेंट आयोजन केलं. दुसरी गोष्ट म्हणजे फायनल टीम जी जिंकली चिखली फायटरचं मनापासून अभिनंदन करेन की सगळ्या खेळाडूंनी चांगला गेम केला, की असं नाही की एकच खेळाडू खेळला, सगळे खेळाडू खेळले त्यामुळे ते जिंकले, त्यांचं मनापासून अभिनंदन. माझ्या संघाबद्दल सांगायचं झालं तर माझा संघ पण चांगला खेळला आम्ही फायनलला, पण थोड्याफार माझ्या चुकांमुळे आम्ही हरलो. ठीक आहे, काही नाही प्रॉब्लेम, क्रिकेट आहे. पण जिंकला असतो तर अजून मॅन ऑफ द सिरीजचा हे प्राईज घेताना अजून मजा आली असती. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू. राजेश सर, अजून एक शेवटचा प्रश्न करेल की पिंपरी चिंचवडचं दुसरं पर्व संपन्न झालंय, तिसऱ्या पर्वाची देखील उद्घोषणा देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते आणि ते पर्व स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या नाट्यगृहाच्या बाजूला म्हणजे भोसरी गाव जत्रा मैदानात होणार आहे. खरं तर भोसरी गावचा अभिमान असणारी ही पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला अनेक संघ मालक इच्छुक झालेत आणि जवळपास सगळ्या संघ मालकांनी पुढील वर्षीचं संघ मालकीत्व याच वर्षी जाहीर केले, त्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, स्पर्धा चांगली असल्यामुळे सगळेच खेळाडू किंवा सगळेच जे स्पॉन्सर आहेत जे ते इच्छुकच असतात. मगाशी जे मी बोलताना एक गोष्ट विसरलो की आमचे जे संघ मालक आहेत सचिन सर तापकीर, तर यांचं खरंच मी मनापासून आमचे जेवढे 15 खेळाडू आहेत त्या सगळ्या 15 खेळाडूंमार्फत मी खरंच त्यांना थँक्यू बोलेल की आम्हाला तुम्ही स्पॉन्सरशिप केली या याच्यामध्ये. असं नाही की याच टुर्नामेंटमध्ये सचिन सर आमच्याशी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक टुर्नामेंट असू द्या किंवा प्रत्येक काही पर्सनल गोष्टी असू द्या, माझ्या नाही पण प्रत्येक खेळाडूच्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे ही संधी भेटली आहे म्हणून मी खरंच त्यांचं मनापासून आभार माने. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. राजेश पवार आपल्या समेत होते. त्यानंतर आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये एक बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण या ठिकाणी काढलेला आहे, जेणेकरून ज्या जुन्या जाणत्या खेळाडूंनी सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मन जिंकत एक जबरदस्त गोलंदाजी करत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजींना 4 चांद लावलेला आहे. अशा गोलंदाजीला आपण एक स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करतोय. राहुल शेठ लांडगे आणि संदीप भाऊ पालांडे यांच्या वतीने ती स्पोर्ट्स सायकल आहे आणि ते बक्षीस देण्यासाठी मी मान्यवरांना ठिकाणी विनंती करेल. रविभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपण समोर या आणि संदीप भाऊ पालांडे यांना विनंती करेल की आपण हे समोर या. आणि या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत हा किताब या ठिकाणी मिळवला जातोय. या किताबाचा मानकरी वय वर्ष 40च्या पलीकडे आहे परंतु जबरदस्त गोलंदाजी केली आणि हा किताब जाईल दीपक जानकर अर्थात मामू या स्पर्धेत ठरतील या किताबाचे मानकरी. दीपक जानकर मामू यांना विनंती करेल की आपण या किताबाने आपल्याला सन्मानित केलं जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आणि तुम्हा सर्वांचं हक्क आणि लाडकं व्यक्तिमत्व संघर्ष योद्धा रविभाऊ लांडगे आणि त्याचबरोबर आदरणीय संदीप भाऊ पालांडे यांच्या वतीनं आपण हा किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय.
खरं तर एक सोने जाणते खेळाडू आहेत आणि आज खरं तर हा किताब पटकवणं प्रचंड आनंद होतोय. दीपकजी जानकर सर काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आज हा किताब रवी भाऊंच्या आणि संदीप भाऊंच्या शुभ हस्ते मिळतोय? खरं सांगायचं तर पहिलं पर्व ज्यावेळी झालं त्यावेळी मी फॉर्म भरला होता आणि मी त्या स्पर्धेमध्ये अनसोल्ड झालतो. पण ज्यावेळी ही स्पर्धा घ्यायची ठरली त्यावेळी पण मी फॉर्म भरला नव्हता. पण कैलास भाऊ आणि किशोर साखरे यांनी मला फॉर्म भरायला सांगितला एक दिवस अगोदर आणि मग मी त्या स्पर्धेत खेळलो आणि मला हे किताब मिळतं याचा आनंद मला फार होतोय. आणि कैलास भाऊ मला जवळपास 25 ते 30 वर्ष मी आमची दोघांची दोस्ती आहे आणि एकत्र खेळतोय, एकाच टीममध्ये खेळतोय, त्याचा मला फार फायदा होतोय. धन्यवाद. पुढील स्पर्धांसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. दीपक सरांचं देखील अभिनंदन. त्यानंतर आपण एक विशेष पुरस्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देणार आहे आणि तो पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल शैलेची निवंगणे सरांना. नक्कीच आपण अशा पुरस्काराकडे वळतोय की ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये एक असोसिएशन उभी केली, पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. या असोसिएशनच्या माध्यमातून कित्येक खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, कित्येक संघांना एकत्रित आणलं, कित्येक खेळाडूंना एकत्रित आणलं. ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण या पिंपरी चिंचवडमध्ये एक क्रिकेटचा इतिहास लिहिला गेला, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं, कशा प्रकारे आपल्याला खेळायचंय, शिस्तबद्धता कशा प्रकारे राखली जाते, प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे पालन कशा पद्धतीने करावं लागतं आणि क्रिकेट कसं खेळावं लागतं हे आपल्याला दर्शवून दिलं. अगदी पिंपरी चिंचवड नव्हे तर पिंपरी चिंचवडच्या बाहेर देखील काही स्पर्धा ज्या संपन्न होतात त्यामध्ये पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा एक 8 संघांचा हाप आपण वारंवार पाहिलेला आहे. कित्येक संघ त्या स्पर्धेमध्ये खेळलेले देखील आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तीच शिस्तता आपण प्रत्येक वेळेस पाहिलेली आहेत. काही खेळाडूंचे टी शर्ट नसतील त्यांना देखील पॅनलाइज केलं जातं, वेळेचं देखील बंधन दिलं जातं. कुठल्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे जी शिस्त पाळायची गरज असते त्या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. एक आकर्षक अशी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. कैलास भाऊ लांडगे यांना मी विनंती करेन की आपण इथे व्यासपीठासमोर यायचं आहे. माननीय अतिन भाऊ रोकडे, अविनाश बापू लांडे, राहुल नाना घोरपडे, संदीप भाऊ नाणेकर, विशालजी वाघमारे या सर्वांच्याच वतीने आपण हे आकर्षक असं सन्मान चिन्ह पिंपरी चिंचवड भूषण या किताबाने कैलास भाऊ लांडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण या व्यक्तिमत्वाचं अभिनंदन करतोय ज्याने पिंपरी चिंचवडचा इतिहास रचलाय आणि इथून पुढे देखील अशाच पद्धतीने क्रिकेट या मैदानामध्ये आणि त्याचबरोबर या संपूर्ण भागामध्ये संपन्न केला जाईल. मी कैलास भाऊंच्या मातोश्रींना विनंती करेन, आई साहेब आपण पण या. आपल्या चिरंजीवाने जो इतिहास रचलाय याचे सर्वस्वी साक्षीदार आपण देखील असाल आणि आपल्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे ते देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की मुलाने केलेला हा जो एकंदरीत हा जो इतिहास रचलाय याचे साक्षीदार आपण देखील आहोत. मातोश्रींचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर खेळाडूंनी आणि संपूर्ण आयोजन कमिटीने केलेला हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. पिंपरी चिंचवड भूषण या किताबाने यांना सन्मानित केलंय. मी कैलास भाऊंनाच विनंती करेन आपण देखील 2 शब्द या जो हा सन्मान आपला या ठिकाणी संपन्न केला या संपूर्ण व्यासपीठावरती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कशा प्रकारे आपल्याला ही संकल्पना आली त्याबद्दल देखील काय सांगाल? प्रथमतः मी तर माझ्या संपूर्ण पिंपरी चिंचवडमधल्या असोसिएशन खेळाडूंचा मनापासून धन्यवाद मानतो आणि हा माझ्या एकट्याचा पिंपरी चिंचवड भूषण सन्मान नसून हा पूर्ण पिंपरी चिंचवडमधल्या असोसिएशनच्या खेळाडूंचा, माझ्या मागे असलेल्या माझ्या असोसिएशनच्या कमिटीचा, पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक खेळाडूंचा, माझ्या मागे जे माझे आधारस्तंभ म्हणून मागे उभे राहतात रवी भाऊ लांडगे, प्रशांतदादा सपकाळ आणि सर्वच मान्यवर आणि ह्या सर्वांचाच हा सन्मान आहे. आणि ही जर संकल्पना रवी भाऊ म्हणजे माझ्या डोक्यात ज्यावेळेस आली की ज्यावेळेस कुठेतरी क्रिकेटच्या स्पर्धा घेत होते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी शैलेश सर तुम्हाला माहिती आहे की कुठेतरी हाफच्या पद्धतीने घेत होते,
पण एक हाफ कंटिन्यू तुम्ही 3 ते 4 वर्षापूर्वीचं बघा की तिथे एक हाफ असा घ्यायचा की लोकल हाफ घेतला जायचा. तर आयोजकांचं असं म्हणणं होतं, अरे लोकल खेळाडूंचा एक हाफ घ्या, ते जिंकले नाही जिंकले त्यांचा विचार कोणीच करत नव्हतं. त्यावेळेस माझा एक विचार संकल्पना अशी आली की ह्या खेळाडूंना कुठेतरी एक व्यासपीठ करून द्यायचं आणि त्या व्यासपीठामध्ये असं क्रिकेट दाखवायचं की ही खेळाडू लोकल नाही आहे, ही चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या लेवलचे क्रिकेट खेळणारे. आणि रवी भाऊ, खरंच मी सांगतो, आज या खेळाडूंचा एवढा मोठा अभिमान वाटतो की 5 दिवस स्पर्धा चालू आहे पण कोणाची कसली तक्रार नाही, काय नाही, पंचांनी दिलेलं डिसिजन म्हणा किंवा कुणीही, पण कोणाची वाद नाही किंवा काय नाही, कारण हे सगळ्यांनी शिस्तीचा नियम केले आणि हा ह्याचबद्दल हा सन्मान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मानन ते माझी आई आणि माझा मोठा भाऊ. सकाळी जरी घरातून निघलो आणि दिवसभर घरी नाही आलो तरी मला कधी घरातून विसरत नाही, कारण त्यांना माहिती की हा कुठेतरी क्रिकेट क्षेत्रातच आहे. त्यामुळे मोठ्या भावाचं आईचं कायम पाठीशी असतं की बाबा तू जातोय जा, पण कुठे त्यांना दिसतेच कुठे ना कुठे. आणि मी खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. नक्कीच क्रिकेटसाठी सर्वोपण या ठिकाणी कैलासभाऊ लांडगे यांनी समर्पित केलंय आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलाय. पुढील काही पारितोषिक आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उत्तम सरांशी जोडले जातोय. ओ टू उत्तम सर. धन्यवाद शैलेश सर. आता आपण मुख्य पारितोषिकांकडे येतोय. प्रथमतःची एक्झिबिशन मॅच झाली तिची पारितोषिक आपण देणार आहे, परंतु पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार देत असताना आपल्या सर्वांना विशेष आनंद होत आहे. कैलासभाऊ लांडगे यांनी आपण पाहिलं तर गेली 5 वर्षे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन उभी केली. त्यानंतर सुरुवातीला 11 ब्रदरच्या माध्यमातून एक क्रिकेटची स्पर्धा संपन्न केली. त्यानंतर PCTCA ची 2 करंडक आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगची 2 पर्व ही संकल्पना प्रथमतःच पिंपरी चिंचवड परिसरात त्यांनी सुरू केली. त्याबद्दल देखील त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहेत. आणि त्याचबरोबर प्रशांतदादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासभाऊ लांडगे यांच्या आयोजनातून आणि नियोजनातून 40+ ची देखील आपण एक प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न केली. ती देखील संकल्पना कैलासभाऊंची होती आणि त्याचमुळे आपण त्यांच्या सगळ्या कार्याचा गौरव करत त्यांना आज पिंपरी चिंचवड भूषण या पुरस्काराने इथे सन्मानित केलेला आहे. त्यानंतर आता आपण मुख्य पारितोषिकांकडे जातोय. एक एक्झिबिशन, एक प्रेक्षणीय मॅच आपण ठेवलेली होती आणि त्या प्रेक्षणीय मॅच मध्ये आयोजक कमिटीनं संघमालक टीमचा इथे मात्र पराभव केलेला आहे. त्यामुळे उपविजेता जो संघ ठरलेला आहे, आयोजक कमिटी यांना आपण एक उपविजेता करंडक इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. संघमालक कमिटीला विनंती आहे की आपण आपला सन्मान उपविजेता करंडक या ठिकाणी देऊन सन्मान केला जातोय. सगळ्या संघ मालकांना विनंती, आपण सगळ्या अतिनभाऊ रोकडे आहेत, अमरभाऊ काटे आहेत, त्याचबरोबर धीरजजी गायकवाड सर आहेत, नितीनजी अल्लाट सर आहेत, प्रशांतदादा सपकाळ आहेत, धीरेनभाई शाह आहेत, हेमंतभाऊ भोसले आहेत. या सगळ्यांना विनंती, आपण सगळ्या उपविजेते हे किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. उपविजेते पद आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. संघ मालकांचा उपविजेते करंडकाने सन्मानित केला. आणि त्यानंतर एक्झिबिशन प्रेक्षणीय मॅचचं विजेते पद आयोजक कमिटी संघ ठरतोय. या प्रेक्षणीय मॅचचा विजेत्या संघाचे कॅप्टन ज्यांनी 5 षटकर टोकले ते सन्मान्य रविभाऊ लांडगे यांना आपण ही ट्रॉफी देऊन इथे मात्र करतोय सन्मानित. सगळ्या संघ मालकांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. संघ मालकांना विनंती, आपण सगळेजण या. सगळे आयोजक या, सगळ्या आयोजकांना आपण इथे सन्मानित करतोय. सगळ्या संघ मालकांच्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक ट्रॉफी इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. आयोजक कमिटी संघ आपण पाहिलं तर एक्झिबिशन प्रेक्षणीय मॅच मध्ये विजेता ठरतोय आणि खरतर विजेता संघाला एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. विजेत्या टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. प्रेक्षणीय मॅचचा विजेता संघ सगळ्या संघ मालकांना पराभूत करत आयोजक मात्र ठरतायत विजेते. त्यानंतर आता मुख्य पारितोषिकाकडे आपण येतोय. मुख्य पारितोषिक आपण इथे देऊन सन्मानित करतो. मुख्य पारितोषिकांमध्ये 4th क्रमांकाचं बक्षीस आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी देतोय. 4th क्रमांकाला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक सन्मान्य रविभाऊ लांडगे यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये आहेत आणि सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस देतोय. सगळ्यांना विनंती आपण सगळेजण आता समोरून स्थानापन्न व्हा, कारण का आता सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम 4 क्रमांकाची बक्षीस देतोय. चतुर्थ क्रमांकाला रोख रक्कम 31,000 रुपये आणि कैलासवासी गजानन वेणूची लांडगे यांच्या स्मरणार्थ युवा नेते आणि सिने अभिनेते स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण देतो आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय किशोरभाऊ साखरे यांच्या मालकीच्या संघ स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी हा संघ ठरतोय या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. सर्व मान्यवरांना विनंती आपण सगळेजण या, सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या सगळ्या खेळाडूंना इथे मात्र चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देऊन सन्मानित करते. सगळे खेळाडू आपण खाली समोर बसून घ्या. फक्त कॅप्टन विनंती असेल की आपण कॅप्टन आणि संघ मालक आपण ट्रॉफीसाठी समोर उभे राहा, बाकीचे सगळेजण समोर बसून घ्या. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर या संघाने जबरदस्त कामगिरी करत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावतोय. रोख रक्कम 31,000 रुपये आणि एक पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा आकर्षक भव्य दिव्य चषक देऊन आपण सन्मानित करतोय स्वर्गीय कैलासवासी ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी हा संघ ठरेल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. मान्यवरांना विनंती आपण तसेच थांबा. त्यानंतर आता आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 31,000 रुपये रविभाऊ लांडगे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी गजानन वेणूची लांडगे यांच्या स्मरणार्थ सिने अभिनेते स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने एक आकर्षक चषक आहे आणि या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन. सलग 2 वर्षे ही स्पर्धा खेळतोय, परंतु या वर्षी तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकावतोय संघ मालक धीरेनभाई शाह, कॅप्टन गणेशजी जाधव आणि संपूर्ण टीमचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस देतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक तुम्हा सर्वांचं लाडकाने हक्काचं नेतृत्व संघर्ष योद्धा रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 51,000 रुपये तर एक आकर्षक चषक आहे युवा नेते स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीनं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ ठरतोय सचिन शेटलाल दस्तापकीर यांच्या मालकीचा श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली भोसरी हा संघ मात्र ठरेल या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक उपविजेता. एकदा चोरा टाळा जुळात राजेश पवारच्या नेतृत्वाखाली सचिन शेठ तापकीर साहेबांच्या संघ मालकीत्वाखाली श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली भोसरी हा संघ मात्र ठरतोय उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपूर्ण टीमला हे बक्षीस आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. रोख रक्कम 51,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचा एक आकर्षक भव्य दिव्य पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा चषक तो मात्र इथे मात्र देऊन केला ते सन्मानित. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही सगळी बक्षिसं देतोय. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं आहे आणि त्याचबरोबर स्वप्नील भाऊ लांडगे युवा नेते आणि सिने अभिनेते यांच्या वतीने एक आकर्षक चळकता चषक तो देखील आपण इथे मात्र देऊन करतोय सन्मानित. वेल प्ले अभिनंदन टीम राजेश पवार आणि संपूर्ण टीम सचिन शेठ तापकीर साहेब आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेचा विजेता प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 71,000 रुपये अनेक चळकता करंडक चषक देऊन आपण सन्मानित करतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वाचा मानकरी विजेता चॅम्पियन अतिनभाऊ रोकडे यांच्या मालकीचा संघ एअर ट्रॅकर अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली विजेता चॅम्पियन.
40+ देखील हा विजेता संघ ठरला होता आणि इथे देखील आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा देखील विजेता संघ तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विजेता संघाला इथे मात्र सन्मानित करतोय. विजेता संघाला आपण इथे मात्र बक्षीस देऊन सन्मानित करतोय. रोख रक्कम 71,000 रुपये आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा मानाचा चषक मानाचा करंडक तो मात्र देऊन सन्मानित करतोय. यार ट्रॅकर अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली संघ ठरतोय विजेता. चॅम्पियन टीमचं मनापासून अभिनंदन. सगळ्याच बक्षीसदात्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. 16 संघ या स्पर्धेत पार्टिसिपेट झाले सहभागी झाले त्याबद्दल 16 संघांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती आपण 1-2 शब्द रविभाऊ लांडगे या स्पर्धेच्या निमित्तानं 1-2 शब्द सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतील. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण 1-2 मिनिटं फक्त जागेवरती बसा. या ट्रॅकर अतिनभाऊ रोकडे आणि टीम 1-2 मिनिटं फक्त विनंती आहे सगळ्यांना विनंती 1-2 मिनिटं शांतता नाही का. पर्व 2 संपन्न झाले आहेत परंतु रविभाऊंना सांगू इच्छितो की दुसऱ्या पर्वात आपण 16 संघांना पार्टिसिपेट केलं नाही परंतु या स्पर्धेचं एवढं भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहून पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल 16 पेक्षा अधिक संघ जे मात्र तिसरं पर्व खेळण्यासाठी इच्छुक झालेला आहे. त्यामुळे रविभाऊंना विनंती करेल की आपण तिसऱ्या पर्वात किती संघांना संधी देणार आहात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित सगळ्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करावं आणि खेळाडूंना तिसऱ्या पर्वासाठी शुभेच्छा द्याव्यात. जान क्रिकेट शान क्रिकेट आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. कैलास भाऊ लांडगे पिंपरी चिंचवड शहर टेनिस बॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि आमचे चुलते स्वर्गवासी अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आज या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धा पार पडण्याच्या यांची ही स्पर्धा यशस्वी व्हावी यामागे कैलास भाऊचे सर्व सहकारी सर्व संघ मालक सर्व बक्षीस देणारे त्याचे हितचिंतक तसेच क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व खेळाडू प्रेक्षक आणि सर्व हे मैदानाचे ओनर समालोचक तसेच आमचा लांडगे परिवार या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कैलास भाऊने जसं सांगितलं मी तर 5 दिवस असलो तरी घरचे काही बोलत नाही तर कैलास भाऊच्या आणि आपल्या सर्वांचा क्रिकेट एक आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. आपल्या सर्वांचं क्रिकेटवर किती प्रेम आहे हे आज आपण सर्वांनी मनापासून बघितलं आहे. कुठलीही स्पर्धा असू त्यामागे उत्साह एकता आणि आनंद असला तर ती स्पर्धा नक्कीच यशस्वी होते. आणि मला तर असं वाटतं मी लहान होतो तेव्हापासून क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा आता एक BGT बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आता खेळली गेली त्यावेळेस सुद्धा जेव्हा कसोटी सामने खेळले जायचे तर न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया हा खूप पूर्वेला असल्यामुळे तिथं सामने पहाटे 4ला किंवा 5ला चालू व्हायचे. तर आम्ही न चुकता पहाटे 4 वाजता उठून ते सर्व सामने पाहिलेले आहेत. आणि वेस्ट इंडिज मध्ये जेव्हा सामने असायचे वेस्ट इंडिज हा जगाच्या पूर्ण पश्चिमेला आहे तर तिथं संध्याकाळी सामने चालू व्हायचे तर रात्रभर जागून सुद्धा सामने पाहिलेले आहे. त्यामुळे क्रिकेट हा खूप आवडता आणि खूप आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आणि ही क्रिकेटची स्पर्धा कैलास भाऊंच्या कष्टामुळे जिद्दीमुळे किंवा त्यांनी सर्व आपल्या सहकाऱ्यांना लावलेल्या शिस्तीमुळे ही नक्कीच यशस्वी होणारच होती. आणि आत्ताच आपण जेव्हा स्पर्धा चालू झाली तेव्हा सांगितलं या स्पर्धेचं तिसरं पर्व आपण गाव जत्रा मैदानावर भोसरी येथे खूप अधिक भव्य प्रमाणावर भरवणार आहोत. आणि यावेळेस जसे 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले पुढच्या वर्षी 24 संघ सहभागी होणार आहेत. अजून भव्य दिव्य प्रमाणात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रिकेट खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची नक्कीच संधी मिळणार आहे. तरी सर्व संघ चालकांना आणि क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण 5 दिवस एकत्रितपणे या ठिकाणी एका मताने एका विचाराने एकत्रित झालात आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ.
या ठिकाणी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न झालं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार, हार्दिक हार्दिक आभार. पुन्हा एकदा आपण सर्वजण भेटूयात पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात आणि तिसऱ्या पर्वाची आतुरता आपल्या सगळ्यांनाच असेल. परंतु या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. जय हिंद, जय क्रिकेट. संजयजी वाडेकर यांना विनंती, आपण संपर्क करा.